एकीकडे धनंजय मुंडेंसाठी संरक्षक भिंत ही उभारली जाते, दुसरीकडे वाल्मिक कराडची बी टीम धुमाकूळ घालतीये। वाल्मिक कराडच्या बी टीममुळे बीडमध्ये दहशतीचं वातावरण कायम आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बी टीम अजूनही धमक्या देत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। बघूयात। बीडचा आका जेलमध्ये गेला, पण आकाची दहशत कमी झाली का? तर नाही। बीडकरांच्या मनातनं आकाची दहशत किंचितही कमी झालेली नाहीये। याचं कारण म्हणजे आकाची बी टीम। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याच बी टीम बाबत चिंता व्यक्त केली आहे। हत्या प्रकरणातली ए टीम जेलमध्ये गेली, पण बी टीम अजूनही ऍक्टिव्ह असल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलं। तर बाहेर जे लोक होते ह्यांचे समर्थन करणारे, आम्हाला भीती दाखवणारे, त्या लोकांना समज देणे किंवा त्यांचा बंदोबस्त करण्याचं पहिलं काम आहे। ते महत्त्वाचं आहे। कुटुंबाला संरक्षण द्यायचं महत्त्वाचं आहे। बाकीची जी सगळी यंत्रणा आहे ह्यांची बी टीम आमच्या गावाला धमकवतात, खोट्या गुन्ह्यामध्ये आत्ता पण अडकवायचं कसं ह्याचे प्लॅन करतात। यांचा बंदोबस्त केल्याशिवाय ह्या गोष्टीला काही किंमत नाही। वाल्मिक कराडची दहशत आणि दबदबा त्याच्या बी टीममुळे आजही कायम आहे। एखादा गँगस्टर तुरुंगात गेला की त्याचे चेले सगळा कारभार सांभाळतात आणि बॉस जेलमधून फक्त आदेश देतो। असंच काहीसं चित्र सध्या बीडमध्ये दिसतंय। आणि हा फक्त आरोप नाही, तर वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाण्यापासून आतापर्यंतचा घटनाक्रम पाहिला तर त्याची बी टीम कशी ऍक्टिव्ह आहे हे लक्षात येईल। हा पहिला व्हिडिओ बघा। हा आहे वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गित्ते। वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला तेव्हा गोट्या गित्तेची गाडी पोलिसांच्या गाडीमागे होती। बीडचा हा कुख्यात गुंड पोलिसांच्या गाडीसोबत आपली गाडी दामटवत होता, पण पोलिसांना त्याला थांबवण्याची हिंमत झाली नाही। बीडमध्ये वाल्मिक कराडची जेवढी दहशत आहे त्याहून जास्त दहशत गोट्या गित्तेची असल्याचं दबक्या आवाजात सांगितलं जातं। हा त्याचा दुसरा व्हिडिओ। गोट्या गित्ते मतदान करताना दिसतोय, पण तो स्वतःच्या मतदानाचा हक्क बजावतोय का? मतदानाच्या दिवशी मतदारांच्या बोटावर फक्त शाई लागली, मात्र ती शाई लागलेली बोट ईव्हीएम मशीनपर्यंत पोहोचलीच नाही, कारण गोट्या गित्ते आणि त्याच्या टोळीनं बूथ कॅप्चर केल्याचा आरोप आहे। गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा राईट हँड। बीडमध्ये गोट्या गित्तेमुळेच पोरांच्या कमरेला पिस्तूल लागलेली असतात। तो बीड पुण्यासह राज्यभर अवैध पिस्तूल विक्री करतो असा आरोप केला जातोय। गेल्या 15 वर्षांपासून गोट्याविरोधात खंडणी, धमकावणी, चोऱ्या, शस्त्र बाळगणं असे अनेक गुन्हे दाखल आहेत। पोलिसांचं अभय आणि राजकीय वरदहस्त असल्यामुळे गोट्या गित्तेला कुणीच हात लावला नाही। वाल्मिक कराडचा आणखी एक निकटवर्तीय कैलास फड। अंजली दमानी यांनी कैलास फड बंदुकीतनं हवेत गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ समोर आणलाय। त्यानंतर कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फड चर्चेत आले। 2 दिवसांपूर्वी पिता पुत्राला अटक झाली। या फड बाप लेकाचे कारनामे बघाल तर बाप से बेटा सवाई असं म्हणण्याची वेळ येईल। कैलास फड कमरेला पिस्तूल मिरवतो, हवेत गोळ्या झाडतो आणि त्याचा मुलगा थेट निवडणुकीतल्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण करतो। तरीही तब्बल 80 दिवस पोलीस बाप बेट्याला हात लावत नाही। वाल्मिक कराडच्या बी टीम बाबत विरोधकांनीही चिंता व्यक्त केली आहे। अजितदादा त्यांच्या बरोबर असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे का? आमच्या भाजपाचा हा प्रश्न नाही। प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि मी स्वतः तरी अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही। फक्त हे बी टीम, सी टीम, डी टीम या ज्या ऍक्टिव्हेट आहेत, या ऍक्टिव्हेट टीमनी आता तरी कुठेतरी थांबावं, कारण सगळे आरोपी जे आहेत ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आलटापलटी करून घेतलेले आहेत। चालली असेल, कारण ही गुंडागर्दी काही थांबणार नाहीये। नंतर काही घटना बघितल्या, कोणी टीव्हीवर बातमी बघत होती म्हणून त्याला मारहाण, कारण हे बीडचं दहशतवाद संपणार नाही। जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून बाजूला करत नाही तोपर्यंत बीडचा दहशतवाद संपणार नाही। त्यांची जी बी टीम होती, म्हणजे खरं ज्या आरोपींना ज्यांनी मदत केली ते सगळेच जण, मग ते मोराळे असोत, बालाजी तांदळे असोत, डॉक्टर वायबसे असोत, ह्या सगळ्या, आणि संजय केदार असो,
ही जी त्यांची बी टीम आहे ती आत्ता पण कार्यरत आहे, ते आत्ता पण दहशत चालूच आहे. आणि हे सगळे कोण आहेत म्हणजे डॉक्टर वायबसे यांच्या बायकोनी फोनपेनी पैसे ट्रान्सफर केलेत सुदर्शन घुले यांना. अशी जी मंडळी आहे ती अजून पण कार्यरत असेल तर त्यांच्यावर का कारवाई होत नाही? हत्या प्रकरणातली ही बी टीम नेमकी कोण? बी टीममुळे देशमुख कुटुंबियांना धोका आहे का? असे अनेक प्रश्न धनंजय देशमुखांच्या दाव्यानंतर उपस्थित झाले. त्यामुळे हा धोका ओळखून यंत्रणा ठोस कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.